आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम्स 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत चिंबळा कांदे मार्केटमध्ये प्रचंड आवक, सोशल मीडियाच्या चर्चेचा दरावर झाला परिणाम। सोशल मीडियाच्या कांद्याच्या मार्केटवर परिणाम, व्यापारी बबनराव घुले यांचं मत। सरकार शेतकऱ्याला मारते की मदत करते, शेतकरी गोरख जठार यांचा सरकारला खोचक टोला। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यातील चिंबळे उपबाजार समितीमध्ये कांद्याची प्रचंड आवक झाली असून वाढलेल्या आवकेचा परिणाम कांद्याच्या दरावर झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। लासलगाव येथून कांद्याची रेल्वे दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्याची बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली। या चर्चेचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारावर झाल्याचे व्यापारी बबनराव घुले यांनी सांगितले। चिंबळा कांदा मार्केटमध्ये गोळा कांद्याला 42 ते 45 रुपये किलो दर, तर सरासरी कांद्याला 35 ते 40 रुपये किलो दर मिळाल्याचे सांगण्यात आले आहे। मात्र बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं दरावर काही प्रमाणात दबाव निर्माण झाला आहे। कालच्या आणि आजच्या दरामध्ये तब्बल 500 ते 700 रुपयांचा फरक पडल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे। दरम्यान कांद्याची आवक घटली तर आगामी काळात दर पुन्हा तेजीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कांद्याचे दर 60 रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असा प्राथमिक अंदाज व्यापारी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे। तर दुसरीकडे शेतकरी वर्गानं चिंबळे कांदा मार्केटचे कौतुक करत सरकारच्या कांदा धोरणावर सवाल उपस्थित केले आहेत। सरकार मायबाप शेतकऱ्याला मारते की मदत करते, असा खोचक सवाल शेतकरी गोरख जठार यांनी उपस्थित केला आहे। नमस्ते, माझं नाव चव्हाण किशोर सुरेश, गाव पिंपळसुटी। तर आज या ठिकाणी श्रीगोंदा चिंबळा मार्केट या ठिकाणी कांदा घेऊन आले असताना चांगल्या पद्धतीने आमचा कांदा आज या ठिकाणी विकलेला गेलेला आहे। तर टक्केवारीनुसार ज्या कांद्याच्या प्रतीनुसार आमचा कांदा विकला गेला, त्यामुळे आम्ही आनंदी आहोत। आज आमचा 1 नंबर कांदा 45 रुपयापर्यंत गेला आणि 2 नंबर 38 रुपयापर्यंत गेलेला आहे। आमचे 10 मोठा होता आणि लहान 8 होता। 2 नंबर म्हणजे 2च वकल होते आमचे। आता पेमेंट सर या ठिकाणी पेमेंट चेक स्वरूपात भेटलं जातं आणि कांदा निलाव झाल्यानंतर 15 मिनिटानंतर त्यांची एक यंत्रणा आहे तिथे सरांची यामध्ये, तर ते त्यानंतर 15-20 मिनिटात चेक, बिल, वजन वगैरे सगळं व्यवस्थित करून देतात त्या ठिकाणी। लांब कांदा जात होता, चिंबळा मार्केट जवळ आहे, टप्प्याच्या अंतरावरती आले चिंबळा मार्केट चांगलं वाटते, कारण ज्या ठिकाणी बँगलोर साईडला पण आपला कांदा क्वालिटी असल्यानंतर कुठेही गेला तरी तो क्वालिटीनीच जातोय, असा विषय। चिंबळा असो किंवा बँगलोर असो किंवा सोलापूर कोल्हापूर असो, त्या ठिकाणी आपल्या पुण्याला जाऊ, आपला कांदा ज्या ठिकाणी जातो चांगला जातो। शेतकऱ्यांना पण एवढं सांगणे जवळ तर शेतकऱ्यांनी यावं, मार्केट पाहावं आणि आपल्या कांद्याची आवक ज्या ठिकाणी म्हणजे जिथे आपल्याला 4-2 रुपये आपल्या ज्या ठिकाणी फायदा होईल त्या ठिकाणी आपण देणं हा कधी पण योग्यच आहे। तर आमच्या मनाचा भाव भेटलाय, तरी या मानाने जो कांदा आमचा एक मागच्या आठवड्यात 50 ने गेला, 45 रुपये गेला, म्हणजे आजचं मार्केट आज थोडा रिवर्स आले असं वाटतंय। मी गोरख खंडू जठार, लोणे अंकणात आज 22 पिशव्या कांदा घेऊन आलतो। आज 38 रुपये गेले आणि परवा 50 रुपये तेच कांदे गेलते, 12 रुपयाचा फरक झाला। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे परिस्थिती शेतकऱ्यांच्यावर कारण नसताना सरकारने लादली। कांदा मार्केटमध्ये दिल्लीत जातो का नाही जातो, बेंगलोर मध्ये जातो का नाही, मद्रास मध्ये जातो का नाही, नाफेडने कांदा चुकीच्या पद्धतीने घेतला, तो कांदा पूर्ण सडलेला आहे। पण ते न्यूज मुळे सगळ्या मार्केट, महाराष्ट्राच्या सगळ्या मार्केटमध्ये त्या कांद्याच्या बाजार भावामुळे आज 5 रुपयाने रिवर्स झालेलं आहे। तर हे अशा पद्धतीने सरकार शेतकऱ्यांना मारतंय का मदत करतंय, अशा पद्धतीने सगळ्याच गोष्टीमध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या जीवावर राज्य करायचं का शेतकऱ्यांना वर आणायचं। एकीकडे म्हणायचं शेतकरी जय किसान जय जवान आणि एकीकडे शेतकऱ्यालाच मारायचं। ज्यावेळेस साखर कारखाने चालू होते त्यावेळेस मात्र साखरेचे बाजार भाव 35 रुपये होते,
आज साखर कारखाने बंद होऊन 6 महिने झाले. शेतकऱ्याचा ऊस गेला. आज साखरेचे बाजारभाव 75 रुपये झाले. आज शेतकऱ्याचा कांदा निम्म्यापेक्षा ज्यादा गेला, निम्मा सोडून गेला. आणि आज कांद्याचे बाजारभाव त्यांनी कारण नसताना नाफेडची खरेदी चुकीच्या पद्धतीने केली. महाराष्ट्रात कांदा असताना बाहेरून कांदा मध्य प्रदेशून एमपीहून कांदा आणला. कांदा सडला आणि ती एक्सप्रेस लासलगावला भरली. ती लासलगावची एक्सप्रेस दिल्लीत जाती का नाही जाती, परंतु महाराष्ट्रात त्या सर्व शेतकऱ्यांना या कांद्याचा फटका बसला. अशा पद्धतीने जर सरकार जात असेल तर शेतकरी कसा जगणार? सरकारला मी आवाहन करतो की तुमचे आता फक्त 1-2 वर्ष राहिलेत. शेतकरी बोलत नाही. 2 वर्षांनी तुमची चड्डी नाही काढली शेतकऱ्यांचं तर तुम्हाला मी आवाहन करतो, जरी तुमच्या हातात असेल तर तुमची चड्डी 2 वर्षांनी 100% राज्यात आणि देशात काढून घेतलेली राहील. हे आव्हान देऊन सांगतो. चिमळा मार्केट कमिटीला आहे ना, बाजारभाव बी चांगला आहे. पट्टे बी रोग भेटल्यात. 2-4 रुपयाचा कुठं पुढं माग पुढं होतं. शेतकऱ्याच्या भरण्यात असतं. कांदा सडलेला असतो, काही गोल्टी मिक्स त्याप्रमाणे होतं. पण चिमळा मार्केटचा व्यवहार आज तरी चोख चाललेला आहे. असा चोख व्हावा अशी सर्व शेतकऱ्यांना मदत इथल्या परिसरात व्हावा. माझं नाव भरत आबासाहेब सोनवणे, राहणार बोरी. नापेड टोकचा कांदा बाहेर काढल्यामुळे सरासरी चौकड मार्केट हा 5 रुपयांनी रिवर्स झाल्यामुळे शेतकऱ्यांचा फार मोठा तोटा झालेला आहे. सरकारने याचा विचार करावा व परत मार्केट जाग्यावर आणावा अशी आमच्या शेतकऱ्यांची विनंती आहे. चिंबळा बाजार समितीमध्ये मार्केट चांगले आहे, परंतु 4-5 रुपयांनी मार्केट घसरल्यामुळे शेतकऱ्यांचा थोडा तोटा झालेला आहे. पण व्यापाऱ्यांनी थोडा तोटा सोसावा, शेतकऱ्यांनी थोडा सोसावा व मार्केट द्यावी अशी आमची विनंती. नाही, आज जो रेट भेटलेला आहे त्याच्यात आम्ही समाधानी नाही. आमची कशी सरासरी 40च्या वर 40 ते 45. संजय विनायक दारखर, चिमळा. या ठिकाणी आज कांद्याला मार्केट जरा कमी झालेलं आहे. कालच्या त्या दिल्ली कुठे रेल्वेने कांदा जातोय का लासलगावचा, त्याच्यामुळे सर्व ठिकाणी मार्केट डाऊनच झालेलं आहे आणि शेतकरी या ठिकाणी नाराजच आहे चांगल्या पद्धतीने. त्यामुळे सरकारने एक दखल घेतली पाहिजे. कुठल्या प्रकारच्या अशा पद्धती रॅक वगैरे काही इथं तरी कांदा विकला नाही पाहिजे. बाहेरच्या तिकडे देशांतर्गत विकला तर काही अडचण नाही अशी एक शेतकऱ्याच्या वतीने एक विनंती करतो. मार्केट हे चांगलं चाललेलं आहे, मार्केटच्या बाबतीत काही अडचण नाही तशी, परंतु फक्त आता आज रेट सगळ्यांनीच पाडलेले आहे. म्हणजे व्यापाऱ्यांनी जाणून बुजून पाडलेत का काही नेमका मेळ खाला नाही, परंतु पाडलेत आज मार्केट. पट्टे व्यवस्थित चाललेले आहेत, पट्ट्याची काही अडचण नाही. आणि या ठिकाणी आमचे नगर साहेब बी चांगल्या पद्धतीने काम करतात. मार्केट कमिटीचे सचिव चांगल्या पद्धतीने काम चाललेले आहे. तसं हे मार्केट चालू केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. मी शशिकांत दशरथ व्यता, राहणार पिंपळसुटी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या ठिकाणचा शेतकरी असून सदर हे चिमळा मार्केट आम्हाला अतिशय जवळ असल्यामुळं थोडस इतर शहरांना पाठवण्यापेक्षा इथं आम्हाला थोडंसं परवडतो माल. आणि सध्याची बाजार शेतकऱ्याला बऱ्यापैकी, तरी पण अशी अपेक्षा आहे की जो मध्ये 50 रुपयापर्यंत बाजार गेलता तो आज जरा थोडासा एक 10-12 रुपयांनी कमी आहे. तरी शेतकऱ्यांना आम्हाला असं वाटतं की तो 50 रुपयाचा बाजार मिळाला तरच आमचा झालेला खर्च वगैरे जरा व्यवस्थित निघेल. गेली 2-4 वर्ष आम्ही हे त्रास सहन केलेला आहे बाजाराच्या बाबतीत. 4-5 वर्षापासून आम्ही कायम 10-12-15 रुपयाचाच बाजार मिळालेला आहे. क्वचित आज आम्हाला बाजार आज बऱ्यापैकी मिळत असल्यामुळे आणखी असा बाजार स्थिर राहावा आणि 40 ते 50च्या दरम्यान बाजार राहावा अशी आमची अपेक्षा आहे. सगळ्यां सर्वरावनगर, पिंपळसुटी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. चिंबळा मार्केट आहे ना बरं का, त्याच्यामध्ये वाहतुकीसाठी चांगलं आहे शेतकऱ्यांच्यासाठी. आणि बाजारभाव व्यवस्थित चाललेले आहेत, पट्ट्या पण व्यवस्थित देतात, एक लगेच मिळतात. पण आज बाजार थोडे पडले 2-4 रुपये चालले थोडे दिवस. आज 38 रुपयांनी 14-15 चांगली आहे, फक्त बाजारात पडले तरी 40-45 व्हायला पाहिजे. काय अपेक्षा का शेतकरी बांधवांनी घाई न करता बाजारातील परिस्थितीचा अंदाज घेत टप्प्याटप्प्यानं कांदा बाजारात आणावा असे आवाहन व्यापारी वर्गाकडून करण्यात येत आहे. नमस्कार, मी बबन गुले. माझं चिंबळा उपबाजार समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा या ठिकाणी माझी आडत आहे. आणि आज या ठिकाणी साधारणतः एक 5,000 गोण्याची आवक होती. या आवकीमध्ये जे बाजार भाव निघाले ते आज मागच्या मार्केटपेक्षा साधारणतः 5 ते 7 रुपये फरकांनी निघाले.
त्याचं कारण असं होतं का कांदा हा जास्त नाहीये, परंतु काल परवा 2 बातम्या फिरल्या केंद्र सरकारचे की त्यांनी ट्रेन भरून कांदा पाठवण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा थोडा परिणाम बाजारपेठेवर झाला. त्यामध्ये व्यापारी वर्गाचा थोडासा विचार असा असतो का जर ट्रेन भरून गेली तर त्या मार्केटमध्ये बाजारभाव कमी होऊ शकतो आणि त्यामुळे त्यांचं नुकसान होऊ शकतं. म्हणून खरीददार व्यापाऱ्यांनी थोडीशी आज माघार घेताना दिसले का खरेदी करताना काही व्यापारी हे खरेदी त्यांनी केली नाही बाजारात, ते बाजूला राहिले आणि जे काही व्यापाऱ्यांनी खरेदी केली त्यांनी थोडासा त्यांचा जो समोरच्या बाजारपेठा काय निघाल्या त्यानुसार त्यांनी खरेदी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आजच्या मार्केटमध्ये साधारणतः 5 ते 7 रुपये फरकाने कांद्याचे बाजारभाव कमी निघाले. ते फक्त या ठिकाणीच नाहीये, तर महाराष्ट्रातल्या जेवढ्या बाजार समिती आहेत त्या सर्व बाजार समित्यामध्ये हे भाव निघाले. त्याच भावामध्ये आजची चिंबळा बाजार समितीमध्ये बाजार काढण्याचे प्रयत्न झाले. एवढेच नाही तर जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याचा कांदा कसा विकता येईल याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आणि त्यामधून एक गोष्ट जाणवली का शेतकरी थोडा नाराज झाला, परंतु त्याला आडतदारांनी व्यापाऱ्याच्या पेक्षा केंद्र सरकारचा निर्णय थोडासा या ठिकाणी भावामध्ये कमी करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळं थोडेसे 2-5 रुपये बाजारभाव कमी निघाले. परंतु मी शेतकऱ्यांना आवाहन करीन की असं काही नाही का कांदा जास्त आहे. जो कर्नाटकचा कर्नूल आंध्राचा कांदा आहे तोही कमी प्रमाणात आहे आणि आपल्या महाराष्ट्रात पण कांदा कमी प्रमाणात आहे. या वर्षी बाजार चांगले राहण्याचं कारण असं आहे का जो पाऊस असतो पावसावर जो कांदा येतो तो जवळजवळ 50 ते 70% येणार नाही बाजारात. त्यामुळं शेतकऱ्यांना माझा असा निर्णय आहे का कांदा एकदम विकू नका, परंतु एक दर बाजारी 20-25 गोण्या विकून आपल्या कांद्याचे पैसे करण्याचा प्रयत्न करा. यामध्ये कुठल्याही प्रकारचे जास्त बाजार पडणार नाहीत आणि जरी पाडण्याचा प्रयत्न झाला तरी कुणी घाबरू नका, कारण कुठल्याही प्रकारचा कांदा केंद्र सरकार आयात करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट आपल्या मालाचे नक्की चांगले पैसे होतील. मी गौरव सतीश पोखरला राज ट्रेडर्स पार्टनर चिंबळा इथून बोलत आहे. आज मार्केट साधारण गोळे कांदे विकले आहेत 42 रुपयापासून 45 रुपये, एकदम गोळे एकदम फुल गोळे असतील तर. बाकी सरासरी कांदे विकले आहेत आज 35 रुपयापासून 40 रुपये. आज मार्केटमध्ये आवक जरा जास्त आहे. माझं सर्व शेतकरी बांधवांना एवढंच विनंती आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी दर लिलावला 10 गोण्या 15 गोण्या अशा भरत राहाव्या. जास्त जर भरल्या आवका वाढल्या तर मार्केट कमी होईल आणि जर आवक कमी राहिली तर मार्केट हे स्टँड राहील. आवका सगळ्या मार्केटला आवका वाढल्यात, शासनाचे काही धोरण चुकले. शासनाने नापेडचा माल बाजारात विक्रीसाठी आणला आणि तो विक्रीसाठी आणला म्हणजे तो कमी भावात विक्रीसाठी आणला. त्यांनी जर जास्त मार्केटच्या रेटमध्ये जर विक्रीसाठी आणला तर बाजारभाव चांगले राहतील. त्यांनी जर मार्केटपेक्षा जर कमी विकला तर 100% बाजारभावामध्ये घबराट तयार होते. म्हणजे असं घेणाऱ्याला वाटतं की मार्केट कमी होईल म्हणून तो थांबून जातो. असं आज अक्षरशः परिस्थिती अशी आहे की कालच्या आजच्या बाजारभावात जवळजवळ 500-700 रुपयाचा फरक आहे. घेणारा जे पुढचं गिरायक आहे त्याला असं वाटतं की अजून कमी होतंय का, त्याच्यामुळे तो घेत नाहीये माल. त्याच्यामुळे शेतकऱ्याने आवक नियंत्रणात ठेवावी जेणेकरून मार्केट स्टँड राहील. भविष्यात तसे कांदे 6-7 हजार रुपये विकतील पण त्याला थांबावं लागेल, वेळ लागेल. असं म्हणजे असं घाई ह्या भावात कांदे विकणार नाही. साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कांदे 6-7 हजारही विकतील. थोडस थांबावं लागेल आणि टप्प्याटप्प्याने कांद्याची विक्री करावी लागेल. चिंबळे कांदा मार्केट हे शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत असून बाजारपेठ अशी स्थिरपणे सुरू राहावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे. एकूणच काय तर चिंबळे कांदा मार्केटमध्ये वाढलेली आवक, सोशल मीडियावरील चर्चेचा बाजारावर झालेला परिणाम आणि आगामी काळातील दराची शक्यता यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आता पुढील बाजारभावाकडे लागले आहे. आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम्स 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.